Hello students, standard 10th, subject English. We have finished unit number 1.1, that is a poem, a teenager's player. 1.1, a teenager's prayer. विद्यार्थी मित्रांनो 1.1 जी कविता आहे ए टीनेजर्स प्रेयर ही आपण संपवलेली आहे. त्यानंतर याच्यावरती जो इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे, या इंग्लिश वर्कशॉपमधले 5 ॲक्टिव्हिटीज आपण संपवलेल्या आहेत, ग्रुप ॲक्टिव्हिटीज. आता 6व्या ॲक्टिव्हिटीवर आपण आज चर्चा करणार आहोत. पान नंबर 5 वरती बघा, पेज नंबर 5. पेज नंबर 5 वी आर गोइंग टू डिस्कस. काय आहे बघा, 6वा मुद्दा काय आहे, प्रिपेअर लिस्ट ऑफ 10 क्वेश्चन्स ऑफ इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाइन्स. तुमच्या सभोवताली प्रिपेअर सेट ऑफ 10 क्वेश्चन्स. एखाद्या विद्यार्थ्याची सक्सेसफुल टीनेजर की जो यशस्वी असा टीनेजर असेल, किशोरवयीन मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्याची इंटरव्ह्यू घेण्यासाठी आपला 10 प्रश्नांचा एक सेट तयार करायचा आहे. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाइन्स. आणि दिलेल्या गाईडलाईन्सचा तुम्ही वापर तुमच्या प्रश्नासाठी करू शकता. त्या ठिकाणी दिलेली माहिती अशी आहे, नेम ऑफ द इंटरव्ह्यू अँड नेम ऑफ द इंटरव्ह्यूवर. इंटरव्ह्यू घेणारा आणि इंटरव्ह्यू देणारा अशी दोघांची नावं विचारायची तुम्हाला. म्हणजे त्यासाठी 10 प्रश्न तयार करायचे. देन असं तुम्ही विचारू शकता की व्हॉट इज द नेम ऑफ द इंटरव्ह्यू अँड व्हॉट इज द नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर. असे 2 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती तयार करता येतील. त्यानंतर टॉपिक, विषय, कुठल्या विषयावरती तुम्ही ते मुलाखत घेणार आहात. त्या ठिकाणी भरपूर विषय दिलेले आहेत, त्यातला एक विषय तुमचा मुलाखतीचा असेल. पर्सनल आहे, म्हणजे वैयक्तिक माहिती विचारत असाल तुम्ही, रिसेंट ताजी माहिती विचारत असाल, स्पोर्ट्सबद्दल, खेळाविषयी असेल, बिझनेस व्यवसायाबद्दल असेल, म्युझिक संगीताबद्दल असेल, आणि आर्ट किंवा कलेबद्दल किंवा कुठलाही आणखीन 5 विषय या ठिकाणी दिलेले आहेत. 6 विषय दिलेले आहेत. हा 7वा पण विषय असू शकतो काय, बरोबर. मग तुम्हाला ज्या विषयावरती विचारायचे तो विषय लिहायचा आहे. त्यानंतर व्हेन्यू, जिथे तुम्ही मुलाखत घेणार आहात ते ठिकाण, व्हेन्यू, स्टुडिओ, TV चॅनल, ऑडिटोरियम हॉल एक्सेट्रा. हे 3 दिलेले आहेत. तुमचा आणखीन चौथं ठिकाण सुद्धा तुमचं असू शकतं. प्लेयर असेल एखादा, स्पोर्ट्सच्या विषयी एखाद्या, समजा क्रिकेटरची तुम्ही मुलाखत घेताय किंवा एखाद्या फुटबॉल प्लेअरची मुलाखत घेताय की एका किशोरवयीन मुलानं फुटबॉलमध्ये नाव केलेलं आहे, तर त्याची मुलाखत तुम्ही ग्राउंडवर बी घेऊ शकता, आहे की नाही, मैदानावर पण घेऊ शकता. तर असं काय नाही. व्हेन्यू मग त्यावेळेस काय लिहा तुम्ही, इट इज अ प्लेग्राउंड, राईट. डेट लिहा, वेळ विचारा, त्यानंतर तारीख विचारा, टाईम विचारा, त्यानंतर ड्युरेशन, किती मिनिटाची तुमची मुलाखत आहे त्याच्याबद्दलही तुम्ही 10 प्रश्न त्याच्याबद्दलही माहिती त्या प्रश्नामध्ये विचारा. टोटल 10 क्वेश्चन्स आहेत. मिक्सअप ऑफ येस अँड नो टाईप अँड WH क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये येस नो टाईपचे 10 क्वेश्चन तुम्ही टाकू शकता, WHचे पण क्वेश्चन्स विचारू शकता. प्लेस ए प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. आणि प्रत्येक प्रश्नाच्या आधी योग्य असं पाठीमागचं जे बॅकग्राऊंड असतं ते टाका. कॉन्व्हर्सेशन शुड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू. दोघांमध्ये संभाषण आहे ते खरंच वाटावं. अवॉइड एव्हरी पर्सनल क्वेश्चन, व्हेरी पर्सनल क्वेश्चन, म्हणजे जास्त वैयक्तिक असे प्रश्न विचारायचे नाहीत. अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप अँड वल्गर लँग्वेज. म्हणजे खूप अशी म्हणजे मनाला लागणारी किंवा वेगळे शब्द, अश्लील असे काही शब्द त्या ठिकाणी आपण वापरायचे नाहीत मुलाखत घेताना. तर हा झाला आपण 10 प्रश्न तयार करायचे, त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 7. रीड द पोएम. पोएम वाचा. राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशन हा एक खूप महत्त्वाचा भाग
किंवा शब्द या ठिकाणी तुम्हाला शिकायचा आहे कवितेमध्ये ॲप्रिसिएशन. 5 मार्कासाठी हा प्रश्न कवितेवरती विचारला जातो. ॲप्रिसिएशन म्हणजे या ठिकाणी मराठीमध्ये आपण सार म्हणून किंवा याला भावार्थ म्हणून कवितेचा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या कवितेतनं काय सार भेटला, म्हणजे या कवितेतनं काय तुम्हाला शिकला तुम्ही, किंवा ही कविता तुम्हाला किती समजली, ठीक आहे. या कवितेचा भावार्थ तुमच्या लक्षात आला का, किंवा ह्या कविता तुम्हाला समजली का, किती समजली, याच्यावरती हा प्रश्न अवलंबून असतो, विचारला जातो. त्याला ॲप्रिसिएशन म्हणतो. प्रत्येक कवितेवरती हा प्रश्न 5 मार्काचा विचारला जातो. आणि हा 5 मार्कात ॲप्रिसिएशनवरती जे प्रश्न विचारले, एवढे प्रश्न जरी तुम्ही एवढ्याची जरी उत्तर दिली तर तुम्हाला बऱ्यापैकी कविता समजली असा त्याचा अर्थ होतो. राईट अँड ॲप्रोप्रिएट ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 12 ते 15 ओळीमध्ये तुम्हाला या कवितेची माहिती द्यायची आहे की कविता तुम्हाला किती समजलेली आहे. आता मुद्दे असे दिलेले आहेत बघा, पॉईंट्स. त्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. तर पहिला मुद्दा आहे टायटल. तुम्हाला टायटल ऑफ द पोएम. आता कवितेचं शीर्षक आता खूप सोपं आहे. कवितेचे शीर्षक सुरुवातीलाच वरती दिलेलं असतं. काय कवितेचं शीर्षक या ठिकाणी दिलं, ए टीनेजर्स प्रेयर, ठीक आहे. ए टीनेजर्स प्रेयर हे तुम्ही घ्यायचे. ए टीनेजर्स प्रेयर. काय अवघड आहे याच्यामध्ये? नो, इट इज व्हेरी सिंपल. खूप सोपं आहे. आपण या ठिकाणी पहिला मुद्दा लिहिला की टायटल लिहिलं या ठिकाणी. त्यानंतर पोएम. आता जसं शीर्षक कवितेचं नाव सुरुवातीला असतं तसंच कवितेच्या शेवटी हे लेखकाचं कवीचं नाव पण असतं. आता इथे बघा काय लिहिलंय त्यांनी, जेमोस. कवीचं नाव काय आहे? जेमोस. हे लिहायचं, बघूनच लिहायचं. आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या समोर असतात. तर बाकीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर चर्चा करूया. आता तुम्ही उत्तर लिहा, ठीक आहे. असे मुद्दे पुढे दिलेले आहेत आणि मुद्द्यांसमोर तुम्ही तुमचं उत्तर लिहा. त्यानंतर राईम स्कीम लिहा. राईम स्कीम विचारली, श्रमक राईम स्कीम विचारलेली आहे. रायमिंग वर्ड्स विचारले नाही. त्यानंतर फेवरेट लाईन. आता ह्या पूर्ण कवितेमध्ये तुम्हाला तुमच्या आवडत्या ओळी कोणत्या आहेत ते द्यायचे. कुठल्याही 2 ओळी तुम्ही लिहू शकता. थीम ऑफ सेंट्रल आयडिया. आता ह्या कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे बघा, म्हणजे सार काय आहे किंवा भावार्थ काय आहे, ह्याच्यामध्ये संदेश तुम्हाला काय मिळालेला आहे ते द्यायचं. फिगर्स ऑफ स्पीच या ठिकाणी अलंकार लिहायचा आहे की कुठल्या अलंकारामध्ये, म्हणजे लिखाणाची जी स्टाईल असते त्या लिखाणाच्या स्टाईलवरनं त्याचा अलंकार त्या कवितेचा कळतो, तो अलंकार पण आपल्याला लिहायचा. त्यानंतर स्पेशल फीचर्स लिहायचं. त्या कवितेचे जे काही वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य लिहायचे की टाईप ऑफ पोएम, कशा प्रकारची कविता ही, तिची भाषा, लँग्वेज, स्टाईल, कुठल्या पद्धतीने ती मांडली तुमच्यासमोर, टोन कसा आहे, अँड इम्प्लाइड मिनिंग एक्सेट्रा. आणि त्याच्यामध्ये जी काही वर्णन भाषा वापरली गेलेली आहे ती कशा पद्धतीची वापरली गेलेली आहे याच्यावरती त्या कवितेचं वैशिष्ट्य ठरतं. ते द्यायचं स्पेशल फीचर्समध्ये. आणि पुढचा आणि शेवटचा भाग आहे वाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोएम. शेवटचा मुद्दा असा आहे की ही कविता तुम्हाला का आवडली किंवा का आवडली नाही ह्याच्यासाठी तुम्ही 1-2 ओळी लिहायचा आहे. तर अशा प्रकारे हा ॲप्रिसिएशनचा भाग आपण बघितला. प्रत्येक कवितेचं ॲप्रिसिएशन तुम्ही स्वतः करायचं आहे आणि याच्याशिवाय तुम्हाला कविता समजली असा त्याचा अर्थ होत नाही. आणि तुम्हाला कविता समजली किंवा किती समजली हे या प्रश्नांच्या उत्तरावरनं आपल्याला कळून जाईल. तर हे 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि त्याचा फोटो काढून आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती पाठवायचा. हा तुमचा स्वाध्याय असेल. तर या ठिकाणी थांबूयात. राहिलेला भाग जो आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद. थँक्यू.